नमस्कार फ्रेंड्स, मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचे माझ्या नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आता ना मस्त छान प्रकारे ना बाहेर मस्त थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे, वातावरण अगदी प्रसन्न आहे। आणि मग चहा तर बनतोच आणि संध्याकाळ झालेली त्यामुळे मला तर चहा पाहिजे दादी अम्मा सारखा। सो आता त्यासाठी दूध नाहीये आणि आऊ पण घरी नाहीये, सो थोडीशी भाजीपाला पण आणायचा होता। तर म्हटलं चला आता मी रेडी झालेली आहे आणि म्हटलं दूध पण घेऊन यावा आणि भाजीपाला पण घेऊन यावा। तर चला आता मी त्यासाठी चाललेली आहे बाहेर। सो आली मी मार्केट मध्ये जाऊन, मस्त शेवग्याच्या शेंगा, त्यानंतर दूध आणलं आपलं चहासाठी आणि थोडासाच भाजीपाला आणलाय कारण आमच्या गावाला जायचा प्लॅन आहे। तर मस्त कोथिंबीर, मिरची, वांग या 2-3च भाज्या घेऊन आलेली आहे मी। आणि चला मग आता फर्स्ट आपण पहिले चहा बनवूया छान मस्त गवती चहा घालून आणि आलं वगैरे घालून, आणि मग आपण जाणार आहोत अजून एका ठिकाणी। सो तुम्हाला ते मला दाखवायला आवडेल, तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू नक्कीच पहा। तर मस्त इथे चहा ठेवलाय पहा तुम्ही, गवती चहा वगैरे टाकून इकडे दूध सुद्धा तापण्यासाठी लावलेला आहे। आणि ना आता थोडी मोबाईलला चार्जिंग नाही, सो मोबाईल पहिला चार्जिंगला लावते। तर चला थंबनेल पाहून तुम्ही आत आलेलेच आहात आणि आता ती गोष्टची मी तुम्हाला जास्त वाट पाहायला लावणार नाही। तर हा आहे ना आमच्या इथं काँक्रिटीकरणचा रोड झालेला आणि त्यावरती असं जे काही आपलं गवताचं असतं ना तर ते टाकलेलं होतं पाणी राहण्यासाठी। तर पहा मस्त अशी सायंकाळ झालेली आहे आणि घरात एकटीला खूप बोर झालता, तर म्हटलं चला थोडंसं वॉकिंग पण होईल आणि जे काही गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे सांगायची आहे ती सांगून होईल। तर फायनली मी चाललेली आहे वॉकिंगसाठी आणि एकटीच आहे, गेले होते जॉबला तर बोर झाला होता। तर चहा वगैरे पिल्यानंतर मग मी चाललेले आहे प्लॉटकडे। तर कुणाचा प्लॉट काय कुठे सगळं नक्कीच तुम्हाला पुढे ऐकायला भेटेल। तर चला, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचं घर होण्याचं नक्कीच एक छोटंसं का होईना स्वप्न असतं। ज्यांना ऑलरेडी घर आहे त्यांचं अजून त्यापेक्षा मोठं घर घेण्याचं नक्कीच एक स्वप्न असतं आणि तसंच काही आम्हीही स्वप्न पाहिलं होतं आणि ते हळूहळू सत्यात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे। तो हा जो तुम्हाला सामने प्लॉट दिसतोय आणि त्यात खूप सारे बंगलो झालेले आहेत। ॲक्च्युली आम्ही येथे प्लॉट बघण्यासाठी आलो होतो पण तिथे काही प्लॉट शिल्लक नव्हता, सो तिथे काही आम्ही प्लॉट घेतलेला नाही आहे। पण आत्ता पहा तुम्ही तिथे एकाच वर्षात एवढे सारे बंगलो झालेले आहेत आणि आत्ता मी जिथे प्लॉट घेतलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते। अगदी हा मेन रोडला आपला व्यवस्थित प्लॉट आहे जिथे आपल्याला काही अडचण भासणार नाही। आणि आता आमचे जे काही प्लॉटिंग होते त्याच्यातही बांधकाम चालू झालेले आहेत। तर तुम्हाला दिसते ती करवंदाची मस्त जाळी होते आणि म्हटलं चला करवंदाचा आस्वाद पण घेऊया। छान मस्त करवंद होते, तोंडाला अगदी पाणी सुटलं। तर हा व्लॉग आहे ना मी आधीच शूट करून ठेवला होता पण तो तुमच्यापर्यंत थोडासा लेट आलेला आहे, तर समजून घ्या। तर इथे आम्ही हा प्लॉट घेतलेला आहे। तर हा आहे 2 गुंठ्याचा, तर हा आम्ही एवढा काही 2 गुंठ्याचा एकट्याने घेतलेला नाही, तर हा दोघांमध्ये घेतलेला आहे। तर कसा काय जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा। तर अशा प्रकारे रोड टच आहे आपली जागा। थोडा वेळ लागला, काही दिवस गेले, पण फायनली यश आलेलं आहे। आणि प्लॉट घेताना खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं। तसं फ्लॅट घेतल्यानंतर तुम्हाला फ्लॅटमध्ये लगेच राहायला जायला भेटतं, पोझिशन जर रेडी पोझिशन असेल तर तुम्हाला तिथे लगेच राहायला जाणं पण पॉसिबल होतं। पण आम्ही फ्लॅट देखील पाहिलेले, पण फ्लॅट म्हटल्यानंतर कमीत कमी 40-50 हजार रुपये तर फ्लॅटचा हप्ता येतो। 2 BHK 1 BHK घ्यायचा म्हटल्यानंतर पुढच्या दृष्टीने असं वाटतं की घर तर माणूस एकदाच करतं, सारखं सारखं तर आपलं घर काय होत नाही, तर मग 1 BHK नको वाटतो। आणि मग आम्ही 2 BHK पाहिला, पण जिथे प्राईस जास्त तिथे आपल्याला जे काही स्ट्रक्चर आहे ते खूप आवडायचं आणि जिथे प्राईस कमी तिथे स्ट्रक्चर आवडत नव्हतं। आणि पप्पांनी त्यांचं तर नाहीच होतं पहिल्यापासून की फ्लॅट घ्यायचाच नाही, काही असो छोटीशी का होईना पण आपली छोटीशी जागाच घ्यायची जी आपल्या स्वतःच्या हक्काची असते, त्याच्यावरती आपल्याला कितीही मजले बांधायचे असले तरी आपण बांधू शकतो। तर त्यामुळे त्यांच्या त्या गोष्टीसाठी नाकारच होता। तर नंतर आम्ही मग फ्लॅट पाहायचंही सोडून दिलं आणि त्यानंतर मग प्लॉट पाहायला सुरुवात केली। तर प्लॉट काही एवढी सहजासहजी आपल्याला हवे त्या लोकेशनवरती भेटत नाही, कुठेतरी लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज करावंच लागतं।
आणि सो मग आम्हाला आमच्या मनासारखा फायनली प्लॉट भेटला. पण ॲक्च्युली ह्या प्लॉटवाल्याने एका गोष्टीसाठी आम्हाला फसवलेलं आहे. लाईट देतो म्हणून अजूनही त्यांनी आम्हाला लाईट दिलेली नाहीये. तरी पण बांधकामं चालू झालेली आहे आणि ह्या लोकांनी बऱ्यापैकी गाववाल्यांकडून लाईट घेतलेली आहे. बरं, आपलं घराकडचं स्वप्न म्हटलं तर आता आपली जी काही जागा आहे ती आपण घेतलेली आहे. बांधकाम आता होणार नाही लगेच, त्याला काही वेळ लागेल, कारण सगळ्या गोष्टींचं सॉन्ग घेता येतं पण पैशाचं सॉन्ग कधीच घेता येत नाही. तर असू द्या, तेही स्वप्न आपलं काही दिवसांनी पूर्ण नक्कीच होईल. तर अशा प्रकारे मग मी मस्त वॉकिंग वगैरे केली प्लॉटला. थोडंसं फ्रेश वाटतं इकडं आल्यानंतर, मोकळी हवा वगैरे भेटते. आणि जी समोर बिल्डिंग दिसते तर त्यामध्ये ना माझे भाऊ वगैरे राहतात, तर त्यांना पण तिथूनच अगदी जवळ आहे. तर अशा प्रकारे चला, ज्यांचे बांधकामं चालू झालेले आहेत, छान आपल्या आधी कोणीतरी राहायला येतं, म्हणजे जेव्हा आपण कधी बांधकाम करू तर त्यावेळेस आपल्याला एकटं असं वाटणार नाही. आणि सगळीकडे मस्त छान शेती आहे अजून बऱ्यापैकी, ऊस वगैरे, त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न आहे. आणि रोड टच असल्यामुळे जागाही छान भेटली आहे. तर ही कुठे आहे, काय आहे, जर तुम्हाला हवं असेल तर नक्की कमेंट करा. कमेंटमध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगेल. आणि अशा प्रकारे मग आमचा छोटासा प्रयत्न, छोटंसं स्वप्न, घराच्या दृष्टीकडची वाटचाल सुरुवात झालेली आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी एकमेकाची साथ हवी असते, एकमेकाचा आधार हवा असतो. आणि एकट्याने कोणतीही गोष्ट होत नाही, कोणाची तरी साथ हवी असते. तर अशा प्रकारे आम्ही दोघेही कष्टाने जोमाने छोटंसं स्वप्न पूर्ण घराचं करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर कसा वाटला तुम्हाला? तर माझं मत, मला फ्लॅटही आवडत होता आणि प्लॉटही आवडत होता. पण कसं होतं की प्लॉटमध्ये जर आपण घेतलं तर आपल्याला हवं तसं आपण घर बांधू शकतो, पार्किंग वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या बजेटनुसार, आपल्या थिंकिंगनुसार आपण बांधू शकतो. पण फ्लॅटमध्ये कसं असतं की त्यांनी जे स्ट्रक्चर डिझाईन केलं तेवढाच एरिया, जेवढे आपले फ्लॅटचा जे स्क्वेअर फूट आहे, जेवढा एरिया आहे तेवढाच त्यामध्येच आपला हक्क असतो, बाकी कुठेही आपला हक्क नसतो. तसं आपला जो प्लॉटमध्ये आपण बांधू तर ते आपल्याला जसं हवं आणि ती जागा आपली स्वतःच्या मालकीची असते. एवढं आहे की फ्लॅटमध्ये तुम्हाला जास्त अडचणी येत नाही, तुम्ही घेता, बुकिंग करता आणि तिथे राहायला जाता. पण प्लॉटमध्ये कसं असतं की सगळ्याच लाईट, पाणी बिल, फिटिंग, मीटर, बांधकाम, पुन्हा बांधकामामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टींना सामोरं तर जावंच लागतं. पण तरी माझ्या मते मला तरी बेस्ट ऑप्शन म्हटलं तर प्लॉटच वाटला आणि फायनली तो आम्ही प्लॉटच घेतला. कारण फ्लॅटचा विचार म्हटलं तर तुम्हाला चांगलं पेमेंट पाहिजे आणि नुसतं फ्लॅटचाच हप्ता जात नाहीये, तर त्याबरोबर खूप साऱ्या गोष्टी असतात. घर सांभाळणं, मुलांचं शिक्षण असतं, आजार भानगडी असतात, सगळ्या काही गोष्टी असतात. तर सगळ्या गोष्टी मॅनेज आपल्याला कसं होईल आपल्या दृष्टीने, त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल कराच. असं म्हणणार नाही की मी फ्लॅट घेऊ नका किंवा प्लॉटच घ्या. स्वतःची इच्छा असते, स्वतःची आवड असते, तर ज्याच्या त्याच्या आवडीने, स्वइच्छेने तुम्ही जे काही वाटतं ते घेऊ शकता. आम्हाला जे वाटलं ते आम्ही केलं आणि जे काही माझे अनुभव होते मी ते तुमच्याशी शेअर केले. तर चला, बाहेर आल्यानंतर खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि थोडासा थकवाही दूर होतो, फ्रेश पण वाटतं. ॲक्च्युली तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर नक्की कमेंट करून विचारा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय बाय फ्रेंड्स, भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये.